आगमन पाऊस सप्तसुरांच्या सनईच्या कंठाशी दाटला, पाऊस सप्तसुरांच्या सनईच्या कंठास दाटला, पाहुण्यांच्या स्वागतास मंडपात आटला. येणार आपण म्हणून काय क्षणाची अंतरली, येणार आपण म्हणून काय क्षणाची अंतरली, आपल्या स्वागतास आम्ही स्पंदने अंतरली, आपल्या स्वागतास आम्ही स्पंदने अंतरली. मावळत्या सूर्यनारायणच्या साक्षीने संत सज्जनांच्या ज्ञानाचा राजा ज्ञानोबा जगद्गुरु संत तुकोबाराय आणि छत्रपती शिवराय यांच्या झुंजार महाराष्ट्रात छत्रपती संभाजीराजे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बुलढाण्यात ज्या मासाहेब जिजाऊचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा नगरीत बालसमुद्र येथे आलेल्या सर्व मान्यवरांचं, पाहुण्यांचं, आप्तिष्टांचं मी मेरठ आणि गाडेकर परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. ज्या महाराष्ट्रात धान्याच्या बियांना आणि गवताच्या काड्याला उगवायची भीती वाटायची, ज्या महाराष्ट्रात धान्याच्या बियांना आणि गवताच्या काड्यांना उगवायची भीती वाटायची, संतांची कौले तर सोडा पण भजनं तर सोडा, पण गाईच्या अंबरट्याने आणि स्त्रियाच्या अत्याचाराने जनता बुडून जायची, अशा महाराष्ट्राच्या कुशीत आणि स्वराज्याच्या मुशीत ज्या देखण्या राजानं जन्म घेतला आणि तो हिरापुर सह्याद्रीचा छावा म्हणून ओळखला गेला, त्या छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. माती तुळापूरची झाली पावन तुझ्या स्पर्शाने, ते साखळदंड झाले धन्य तुझ्या स्पर्शाने. अरे पाहुणी शौर्य तुझं पुढे मृत्यूहीन नतमस्तक झाला. या स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला, या स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभूराजा अमर झाला. प्रगत नवयुगाच्या शीतल प्रकाशात संस्कृती व परंपरेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून डोळ्यासमोर प्रवेश करणाऱ्या या नवयुग शीतल प्रकाशाच्या दिव्य साक्षात ची चौका जयश्री समाधान संपतराव मेरठ राहणार बालसमुद्र व चिरंजीव गणेश श्री दिगंबर तेजराव गायकवाड दिगंबर तेजराव गाडेकर या दोघांचा शुभमंगल तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी संपन्न होत आहे. वधूवरांना मी विनंती करतो की त्यांनी ज्या महाराष्ट्रात शिवरायांबद्दल जे असलेले आदर, कोटी देवांचे जे काही धन्यस्थान असले तरी मराठ्यांच्या मनात आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ज्या राजानं देखणं साकार केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करण्यासाठी मी वधूवरांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं कुमकुम तिलक लावून पूजन करावं. वधूवरांना विनंती आहे की त्यांनी छत्रपती शिवरायांचं कुमकुम आणि तिलक लावून पूजन करावं. कोटी देवांचे मंदिर या महाराष्ट्रात असताना देखील अद्यावधी लोकांच्या हृदयावर राज्य करणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणून ज्याला ओळखलं जातं ते म्हणजे सर्वांचे आमचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचं पूजन आज वधू आणि वर संपन्न करत आहेत. दोघांनाही रायगडाची सामर्थ्यता, प्रतापगडासारखे शौर्य, शिवरायांसारखे आदर्श, संभाजी राजांसारखे शौर्य लाभो हीच वधूवरांना या मंगलमय सोहळ्याच्या अक्षिणी मी छत्रपती शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो. छत्रपती शिवरायांचं पूजन झाल्यानंतर वधूवरांना पुनश्च एकदा विनंती आहे की उजव्या साईडला विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत गजानन महाराज, शेगाव निवासी गजानन महाराज यांचं देखील कुंकम आणि तिलक लावून आशीर्वाद घ्यायचा आहे. पेंडॉलच्या बाहेर जी काही मंडळी आहे त्यांना विनंती आहे की काही क्षणातच तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीने येथे हा मंगलमय सोहळा संपन्न होत आहे, तरी तुम्ही मंडपाच्या आत येण्याचं करावं. शेगाव निवासी संत गजानन महाराज, दिव्यत्वाची आणि साक्षात्काची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शेगाव निवासी संत गजानन महाराज या हे वधू आणि वर दोन्ही दाम्पत्य गजानन महाराज यांचं पूजन करून भावी आयुष्याची मंगलमय शिदोरी आज देवाच्या कृपेने आज आपल्या समोर उदरात घेत आहे. खरे सांगायचे झाले तर दोन्ही कुटुंबांच्या बद्दल सांगायचं झाले तर समाजाने मला काय दिलं यापेक्षा समाजाला मी काय देऊ शकतो या प्रकारची मोठी भावना या गाडेकर आणि मेरठ परिवाराबद्दल आहे. यानंतर मी श्री समाधान संपतराव मेरठ पांडुरंगांच्या विदर्भाची पंढरी संत गजानन महाराज शेगाव निवासी झाल्यानंतर
यानंतर पंढरीनाथ पांडुरंगांचं देखील या ठिकाणी दोन्ही वर दाम्पत्य दर्शन घेऊन भावी आशीर्वादाची मोठी शिदोरी येथे आज घेत आहे। भाविकांचं आदर्शस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या नगरीत आशीर्वादाची भरगच्च शिदोरी या ठिकाणी वधूवरांना आज मिळत आहे। यानंतर मी श्री समाधान संपतराव मेरठ यांना विनंती करतो की त्यांनी वरपिता दिगंबर तेजराव गाडेकर यांचं कुंकुम तिलक लावून स्वागत करावं। समाधान संपतराव मेरठ आणि दिगंबर तेजराव गाडेकर। ज्याप्रमाणे दिव्याने दिवा लावत गेला की दिव्याची एक सुंदर वाट तयार होते, फुलांनी फुलं जोडत गेले की फुलांची एक सुंदर माळ तयार होते, विचारांना विचार जोडत गेले की विचारांचे सुंदर शिखर तयार होते, तसेच माणसांना माणसं जोडत गेले तर माणुसकीचं एक सुंदर विश्व येथे तयार होतं। आणि या वधूवंदर यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी या मंडपात जमलेली गर्दी ही या दोन्ही परिवारांच्या स्वागताचं, निमंत्रणाचं आणि माणुसकीचं पावित्र्य आहे हे आपल्याला म्हणायला नक्कीच काही हरकत नाही। माझी गीता सुखसंतांचे, माझी गीता सुखसंतांचे मेळावे, माझी गीता सुखसंतांचे मेळावे, वाढल्या वेलीच माझ्या अमृताचे फळ यावे, आशियाची अंबराने टंच माझा शब्द व्हावा, आशियाची अंबराने टंच माझा शब्द व्हावा, हा सोहळा मांगल्याचा असाच माधुर्यात नावा, हा सोहळा मांगल्याचा असाच माधुर्यात नावा। हा सोहळा माधुर्यात आणि मंगलमय राहण्यासाठी तळत्या उन्हाची पर्वा न करता प्रवासातील अनेक हाल अपेष्टा सहन करून आशीर्वादाची भरगच्च शिदोरी घेऊन आलेल्या सर्व आप्तेष्ट मंडळींचं मी येथे मेरठ परिवाराच्या वतीने आणि गाडकर परिवारांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। दोन्ही कुटुंबाच्या माणुसकीच्या पारंब्या ह्या दूरवर पसरलेल्या आहेत। वधूवरांना भावी आयुष्याच्या शिदोऱ्या देण्यासाठी बऱ्याच क्षेत्रातील मान्यवरांची ती उपस्थित झालेली आहे। त्यामध्ये राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील असो, क्रीडा, कृषी अनेक क्षेत्रातून इथे मान्यवर आलेले आहेत। त्यांचं देखील मी शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतो। वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी काही मातब्बर मंडळींचं इथे नावं घेण्यात आलेले आहे। त्यामध्ये भिवसन मास्तर यांचं देखील येथे सहर्ष स्वागत, संजय साळुंके यांचं देखील सहर्ष स्वागत, जानकीराम लंबे यांचं देखील सहर्ष स्वागत, बागाजी सोनुने दुधा, संजय रिंडे सरपंच शेलसूर, रवींद्र रिंडे उपसरपंच, लक्ष्मण तायडे, रामदास पाटील, समाधान रिंडे माजी सरपंच, छगन जेवगाले, अंकुश जेवगाले, आकाश शिरसाट, अंबादास पाटील, बाबूराव मोरे माजी कल्याण सभापती, शिवदास रिंडे काँग्रेस तालुका अध्यक्ष, मोहन गायकी सरपंच उमनगाव, बद्री वाघ माजी जिल्हा परिषद सदस्य, शशिकांत खेडेकर आमदार यांचं देखील काही क्षणामध्ये तुमच्या आमच्या सर्वांच्या आशीर्वादाला लागूनच त्यांचं देखील येथे आगमन काही क्षणामध्ये होणार आहे। दिनकर बापू देशमुख कृषी सभापती यांचं देखील इथे शब्दसुमनाने मनापासून मनापर्यंत सहर्ष स्वागत। लग्न म्हणजे काय असतं तर लग्न म्हणजे एक मांगल्याचा सोहळा। लग्न ही वधूवरांसाठी खूप मोठी आनंदाची गोष्ट। ज्या क्षणाची वधूवर आतुरतेने वाट पाहतात, ज्या क्षणी मी माझ्या राजाची राणी होईल, तो मला सांभाळेल, आयुष्याचं सुखी पर्व मी त्याच्या हातात देईल, असं स्वप्न वधूवरांनी गाठलेलं असतं। पण कुठेतरी आई वडिलांच्या नजरेत आणि आई वडिलांच्या डोळ्यात कुठेतरी सुखाचे आणि दुःखाचेही पाझर आलेले असतात। सुखांचे पाझर सांगायचे झाले तर आज माझ्या लेकीचं खूप भाग्य उजळलेलं आहे, तिचा आज सर्व आनंदात होत आहे, हा एक मनाला असलेला आनंद। पण कुठेतरी जी चिमणी मी लहानाची मोठी केली, तिला चालवलं, शिकवलं, मोठं केलं, पण आज माझी चिमणी माझं घरटं सोडून आज दुसऱ्यांच्या घरात जाणार, या देखील मनाला वाटलेला भनका हा खरंच सांगण्याच्या पलीकडे आहे। आजही वधू आज आपलं घर सोडून जाते तेव्हा खरंच नवरीच्या मनातल्या भावना खरंच बोलक्या असतात। सांगायचं झालं तर लाड लाड करता पाठीवर घे, बाप आणि आई म्हणजे काय असतं तर लाड लाड करता पाठीवर घे, झोप येता दे हाताची उशी, मागितले ते सर्व पूर्ण हट्टास केला, बाबा तुम्हा सोडून जाताना आज जीव रडायचा आला, बाबा तुम्हा सोडून जाताना जीव रडकुंडीचा आला। लेक जाती
घाई केली तुम्ही मला माहेरी धाडण्याची, घाई केली तुम्ही मला माहेरी धाडण्याची, सर्व सर्व सुख देऊन या सासरी पाठवण्याची. बाबा तुम्हा सोडून जाताना माझा कंठ दाटून आला, बाबा तुम्हा सोडून जाताना जीव कासावीस झाला, बाबा तुम्हा सोडून जाताना जीव रडकुंडीला आला. डोळ्यात येता पाणी माझ्या तुमचे डोळे का झाले ओले, डोळ्यात येता पाणी माझ्या तुमचे डोळे का झाले ओले, तेच लागताच मला तुमचे डोळे का पाणावले, तेच लागताच तुमचे डोळे का पाणावले. तुम्हा सोडून जाताना बाबा हंबरडा मोठा आला, बाबा तुम्हा सोडून जाताना जीव कासावीस झाला, जीव कासावीस झाला. मेरठ परिवारांच्या वतीने आम्ही तुमच्या गाडेकर परिवारांचं शब्दसुमनाने सन्मानाने स्वागत करण्याचा प्रयत्न केला. तरी देखील मेरठ परिवारांच्या वतीने काही चुकलं वगैरे असेल तर मी सचिन लंबे तुमच्या सर्वांची माफी मागतो. लग्न हा मांगल्याचा क्षण असतो, छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात. तरी पण कोणाला पत्रिका मिळाली नसेल, कुठंतरी कमी जास्त झालं असेल, असं तर होणार नाही याची आम्ही काळजी घेतलेलीच आहे. पण तरी पण कोणाचं मन जर दुखलं असेल तर मी मेरठ परिवाराच्या वतीने सर्वांची माफी मागतो आणि वधूवरांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं जावं एवढी ईश्वराचं प्रार्थना करतो. लाभो तुम्हास जे 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 मनात तुमच्या, तुळशी हजार नांदो वृंदावनात तुमच्या, आयुष्यातील प्रत्येक क्षण 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 साकार व्हावा, पांडुरंगी आई बापाचा वसा राम राज्यास यावा. लाभो तुम्हास जे 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 मनात तुमच्या, तुळशी हजार नांदो वृंदावनात तुमच्या. एका शिऱ्याचं उदाहरण मला द्यावंसं वाटतं. हा कार्यक्रम एवढा गोंडस, एवढा साजरा आणि एवढा आनंदी करण्यासाठी बऱ्याच लोकांचं इथे योगदान झालेलं आहे. त्यामध्ये मंडपावाल्यांचं असतील, वाडेकरांचं असतील, गावातील वरिष्ठ लोकांचं असतील, पाहुण्यांचं असतील, लेकरबाळांचं असतील, बऱ्याच लोकांचं या ठिकाणी योगदान झालेलं आहे. बऱ्याच लोकांनी छोटे मोठे काम झालेलं आहे. ज्या प्रकारे आपण वाटीभर शिरा बघितला, शिऱ्यामध्ये आपल्याला रवा दिसतो, काजूही दिसतात, बदामही दिसतात, पण तो शिरा गोड करण्यासाठी ज्या साखरेचं जे महत्व असतं, जी साखर विरघळली असती, त्या साखरेचं योगदान काही माणसाचं तसंच आहे. या कार्यक्रमात वरतून ते लोक काही दिसले नाही, परंतु हा काम सुशोभित करण्यासाठी, हा कार्यक्रम एवढा रंगत करण्यासाठी काही लोकांनी साखरेसारखे या कार्यक्रमात उधळून घेतलेलं आहे. त्या सर्वांचं देखील मी पुनश्च एकदा स्वागत करतो. नवरी बाळ माझी सजली वरात आली या दारात, लेकी दोन शब्द बोलू ना ग, जीव अटकला ताटात, लेक जातीय सोडून आई ढसा ढसा रडली, बडबडी माझी चिमणी आज मुकी का झाली, सानुलीच्या माझ्या आयुष्य सुखात नादू दे, उपवास करील देवा सुत तिच्या घरात नादू दे. भाऊ माझा भोळा बाबडा आला बघ ना त्याच्या कसं डोळा पाणी, भाऊ माझा भोळा बाबडा आला बघ ना त्याच्या कसं डोळ्याचं पाणी. रोज भांडणारे एकमेकात, आज रडतात मुंडकं टाकूनी, आज रडतात मुंडकं टाकूनी. वधूवरांच्या जे काही मित्रमंडळी आहे त्यांचं एकदा पुनश्च स्वागत की तुम्ही थोडा टाइम केला, परंतु नवरदेवाला लवकरात लवकर येथे आल्याबद्दल तुमचं देखील येथे सहर्ष स्वागत करतो. आणि जे काही नवरदेवाकडील जे काही मित्रमंडळी आहे त्यांना विनंती आहे की तुम्ही जे काही फटाके वगैरे जे फोडणार आहेत, कृपया याची काळजी घ्या की आसपासच्या एरियामध्ये काही गुरांची गोठे किंवा गाडी किंवा फोर व्हीलर तर नाही ना, याची काळजी घ्या. पुढील कार्यक्रमासाठी मी आमंत्रित, पुढील कार्यक्रम देण्यासाठी मी सांगतोय, पुढील कार्यक्रम हा संपन्न होण्यासाठी मी वधूवरांना पुन्हा एकदा भविष्याच्या शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रम हे मंगलाष्टकाने सुरुवात होईल.